मित्रांनो इथं रोडगेची थाळी आली आहे. रोडगे एकदम खानदेशी रोडगे. मित्रांनो दुपारचे 12:30 झाले. मी आत्ताच संभाजी चौकात आहे. आता सांगायचं झालं असं की विदर्भ खानदेश असं म्हटलं की तिकडे एकाच पदार्थाची आठवण येते. खानदेशी पदार्थ. वांग्याची भाजी असो की तिकडे वरणभट्टी असो की तिकडे मग वांग्याचं भरीत असो, शेवभाजी असो, अशा जबरदस्त पदार्थांची आठवण येते. अशाच खानदेशी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलला भेट द्यायला आलो. याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवले, पण आज इथे स्पेशल एक मेनू बनणार होता, तो म्हणजे रोडगे. पहिल्यांदा मी रोडगे खाणार आहे, कारण का दुर्गादेवी गणपती आले का तेव्हा मी रोडगे खाल्लेले होते आणि इथे आज पहिल्यांदा होतो का. आधीच मी काकांनी मला सांगितलं आज रोडगे बनवणार आहे, तर मी म्हटलं चला. तर फायनली इथे गुंडमकट्ट्याला पोहोचलेलो आहे. तर आता मस्तपैकी रोडग्यावर ताव मारतो, बघूया कसे लागते काय. आणि बऱ्याच दिवसानंतर खाणार आहे मी. चला तर मग. छान असं अशी बसायला मस्त अरेंजमेंट आहे. आणि असा इथे मी आहे मस्तपैकी आता रोडग्याच्या थाळीवर ताव मारणार आहे. चला तर मग. मित्रांनो, हॉटेल ओनर यांनी रोडग्यांची तयारी सकाळीच केली होती. विशेषतः हे रोडगे चुलीच्या निखाऱ्यामध्ये शेकले जातात आणि सिलेंडरची कमतरता असल्यामुळे त्यांनी हॉटेलच्या बाहेरच चूल लावलेली होती. चुलीवर रोडगे आणि फुटलेल्या वांग्याची भाजी हे सगळं काही त्यांनी चुलीवरच बनवलं होतं. मित्रांनो बघा, गुंडम कट्टा. याच्या आधी पण तुम्ही मेनू कार्ड बघितलं असेल. छान मेनू कार्ड आहे. गुंडम कट्टा. नाश्त्याचे बरेच मेनू आहे. स्वीट आहे, व्हेज थाळी आहे, खानदेश स्पेशल आहे, दही ताक सोलकढी आणि बरेच प्रकार मिळते. पण आता ते कमी झाले, कारण सिलेंडर तुम्हाला माहीत आहे जरा प्रॉब्लेम चालू आहे. सिलेंडरचा एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काही सगळेच पदार्थ तुम्हाला खायला भेटतात. मित्रांनो इथं रोडगेची थाळी आली आहे. रोडगे एकदम खानदेशी रोडगे. विदर्भ म्हटला की तिकडे रोडगे, वरणभट्टी आणि वांग्याचं भरीत हे प्रकार बघायलाच मिळतात आणि झणझणीत असतात. आता पहिल्यांदा मी हॉटेल गुंडम कट्ट्याला रोडगे खातोय. वरणभट्टी तर खाल्लीच आहे. बघा इथे रोडगे आहे छान असे. असं आहे की आता सिलेंडर बऱ्याच ठिकाणी तुटवडा निर्माण झालाय, पण गुंडम कट्टा ला जे काका आहेत त्यांनी वेगळी शक्ल निर्माण केली. म्हणजे बाहेर त्यांनी चूल लावली, चुलीमध्ये भाजी भाकरी आणि आता हे रोडगे. मस्तपैकी रोडगे छानपैकी भाजलेले आहेत. जशी वरणभट्टी असते त्याच प्रकारचं असते. आणि आता पहिल्यांदा मी म्हणजे रोडगे दुर्गादेवीचं जेवण वगैरे गणपतीचं जेवण तेव्हा रोडगे खाल्लेले आहेत, पण तेव्हापासून तर कधी बघायला म्हटलं शहराकडे आलं तेव्हापासून. तर आज पहिल्यांदा रोडगे खातोय. थाळीमध्ये आहे रोडगे, मस्त वरण आहे छान, घोटलेल्या वांग्याची भाजी आहे, भात आहे, तूप आहे, गुळ आहे, ऑर्गॅनिक गुळ आहे बरं. या गुळाबद्दल माहिती सांगतो मला. आणि छान लिंबू आहे आणि मस्त वेगळी आता ताव मारणार आहे.
मित्रांनो, मस्तपैकी वांग्याची घोटली भाजी, वरण, तूप आणि आता मी जेवतोय. पहिल्यांदा रोडगे खातोय, कारण का मी आत्तापर्यंत बरेच वर्ष झाले म्हणजे याच्या आधी सांगितलं मला की गावात दुर्गादेवी गणपतीचे कार्यक्रम राहिले तर तिथं हे सगळं रोडगे खायला भेटायचे. विदर्भातले बरेच व्हिडिओ बघतो, त्यात वावरात बनवली, शेतात वावरात बनवलेली, परत त्यात वांग्याची घोटलेली भाजी कसे बनवतात मला माहित नव्हतं. गुंडाम कटोरा आता नेहमी देतो मी अधूनमधून, कारण का मस्त घरगुती असे पदार्थ खायला भेटतात. मसाले भात असो, भरल्याची वांग्याचं भरीत असो, कोलंबट्टी असो. आणि काका असेच म्हटलं, अरे रोडगे बनवणार आहे मी. नक्की हो, गुरुवारी. पण आता रोडगे ते बनवताना मी बघू शकलो नाही, कारण सकाळी त्यांनी बनवले पण एकदम ताट माझ्या समोर आले. डायरेक्ट म्हटलं तू आता जेवणच करून घे. याला वांग्याची भाजी जास्त लागते तरच मजा येते. नाही, शेणाच्या ज्या गवऱ्या असतात, शेणाच्या गवऱ्या, गाईच्या शेणापासून बनलेल्या गवऱ्या, त्याच्यावर हे रोडगे भाजलेले आहेत सगळे. जबरदस्त लागतात, सेम वरण भट्टीसारखं लागतं. आणि घोटलेली वांग्याची भाजी आहे ना, त्यांना तर आणखी मजा येते. मला वाटत नाही पुण्यामध्ये कुठं रोडगे भेटत होता दुकानामध्ये. पण तुम्ही एक्सपेरिमेंट केल्याशिवाय काही जमत नाही. एक्सपेरिमेंट केलं पाहिजे. आणि कोणाच्या यातली गोष्ट नाही, हे बनवणं सोपं नाही, त्याला खूप वेळ लागतो. आणि तुमच्यावर डिपेंड करतो तुम्ही कस्टमरला काय काय पदार्थ खाऊ घालतात. क्या बात आहे. आता इथे जे हा जो गुड आहे ना, हा गुड ऑर्गॅनिक आहे. आता शेजारी एक दुकान आहे ऑर्गॅनिक, म्हणजे त्यांच्या इथं सगळं शेतातले पदार्थ येतात. गुड असो, तेल असो की मलबेरी असो, ते बराच असे पदार्थ आहेत ते त्यांच्या इथं ऑर्गॅनिकली येतात. मी पण एक पॉकेट घेऊन गेलो, क्यूब आहे, एकदम सेंद्रिय गुड आहे, एकदम शेतातून येतात, बेस्ट लागतं. मित्रांनो, हे रोडग्याचे जे आता रोडगे भाजल्यावर काय होतं, ते साईडचे कडक तुकडे राहिलेले असतात. पण काका म्हटले काढून टाकू. मग वहिनी म्हटल्या, अरे एक एक्सपेरिमेंट कर, इथे तू रोडगे घेतलेले तुकडे द्यायचे, तूप टाकलेलं आहे आणि असा गुळ टाकतो याच्यातूनच करून. हा ऑर्गॅनिक आहे. भातावर गुळ आणि तूप सेम प्रकार. इथे भात पण आहे, तो पण जेवत होता. दिवस सांगून येत नाही तुम्हाला काय खायला भेटत. कधी म्हटलं सिलेंडर संपन म्हणून, मी पण कधी डोक्यात अशी कल्पना नव्हती की रोडगे खायला भेटत. एक नंबर रहा, फट्टे आया मैं अंकल के पास में, पेट फूल गया ना, एक नंबर. अभी इसको खाने की जगह नहीं है पेट में, इतना अच्छा खाना हुआ. फट्टे में आया मैं अंकल के पास खाना खाने के लिए. दाल भट्टी. आप कहाँ से हो? हम नागपुर से है, गोंदे जिला. हाँ, उदय से. गोंदे से. अरे बाप, अभी काम पे जा रहे हैं. काम पे, हम भी कंपनी काम करते हैं. अच्छा जॉब पे अच्छा. अच्छा, ये पहली बार खाए, इसके पहले भी खाए? ये तो मैं बहुत बार खाया हूँ, हाँ. और आज का टेस्ट बहुत अलग था. बहुत दिल खुश हो गया. मस्तपैकी रोडगे खाल्ले, पहिल्यांदा रोडगे खाल्ले मित्रांनो, आणि मजा आली. गुरुवार होता आज, मला सुट्टी होती आणि दुपारचा टाइम होता. आणि काकांना आधीच बोललो होतो मी की मी येणार आहे म्हणून. आणि मस्त त्यांनी रोडगे तयार केले होते. आता रोडगे प्रत्यक्ष बनवताना आपल्याला कॅप्चर करता आलं नाही, पण रोडग्याची थाळी तुम्ही बघितली असेल, एकदम रोडगे, वरण आणि तूप, घोटलेल्या वांग्याची भाजी, त्याच्यात जबरदस्त अशी मजा आली. आणि असेच पदार्थ आहे, काही त्रास होत नाही. आणि तेल विरहित आहे, म्हणजे कुठल्याही तेलाचा कुठलाही प्रकार नाही, त्यामुळे तुला त्रास होत नाही. आणि असेच पदार्थ असतात विदर्भात. विदर्भात नाही, विदर्भ, खानदेश या दोन्ही ठिकाणी असे पदार्थ खायला मिळतात.
तर दररोजची पनीर बटर मसाला खाल्ल्यापेक्षा असे पण तुम्ही पदार्थ ट्राय करा. आणि याचा पत्ता तुम्हाला माहीत असेल, पत्ता आहे संभाजी चौक, निगडी प्राधिकरणमध्ये, अगदी संभाजी चौकात आहे हॉटेल गुंडम कट्टा. गुगलवरती यांचं लोकेशन पण आहे, तिथं मी तुम्ही सर्च करू शकता. नक्की या, बरेच पदार्थ खायला भेटतात. असं समजू नका का सिलेंडर आहे नाही म्हणून इथं खायला भेटणार नाही. बाहेर मस्त यांनी चूल लावली आहे, ते चुलीवरची भाकरी, परत वांग्याची भाजी, परत आता रोडगे आहे आणि असे पदार्थ तुम्हाला खायला भेटतील. तर अजून बरेच पदार्थ आहे, तुम्हाला सांगता मला बऱ्याच पदार्थाचे असे नाव पण माहीत नाही, एवढे पदार्थ इथं बनतात. तर सर खानदेशी आहे, तर नक्की या संभाजी चौकात. तर मग चला, तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. त्यातपर्यंत खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. आणि भेटूया याच्याच भन्नाट व्हिडिओमध्ये कुठेतरी खानदेशी हॉटेलच्या पदार्थांची टेस्ट घ्यायला. चला तर मग बाय बाय.